अशी असणाऱ्या हिरकणीवाडीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रायगडावरती अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती पोलिसांचा बंदोबस्त आहे। इथला सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महापराळकर यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांची 345वी आज तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता आपण बघितलात तर किल्ले रायगडच्या रोपवे परिसरातील या हिरकणीवाडीमध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त हळूहळू तैनात होताना पाहायला मिळतोय। 4 ते 4.5 हजार या ठिकाणी पोलीस असणार आहेत। त्याशिवाय 10 ते 12 हजार शिवभक्त देखील आजच्या पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे आपण बघितलात तर संपूर्ण या हिरकणीवाडीजवळच्या परिसरामध्ये हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो हळूहळू तैनात होतोय। 10:30 वाजता किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथील हेलिपॅडवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी उतरणार आहेत आणि त्यानंतर राजमाता मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी ते दर्शन घेणार आहेत आणि तिथून मग रोपवे मार्गाने ते किल्ले रायगडावर मार्गस्थ होणार आहेत। त्यासाठीच आता हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो या हिरकणीवाडी परिसरातला आपण जर हे दृश्य बघितलात तर या ठिकाणी हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त हळूहळू तैनात होतोय। आज कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा गालबोट लागू नये यासाठी हा सुरक्षेचा खबर पोलिसांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता हा जर रोपवेचा परिसर आपण बघितला तर या ठिकाणी रोपवेची सुविधा आहे। जे शिवभक्त आहेत किंवा इतर जे काही सेवक आहेत त्यांना जाण्यासाठी 7 ते 7:30 वाजेपर्यंत ही रोपवे सुरू राहणार आहे। त्यानंतर रोपवे ही VIP किंवा जे मंत्री असतील किंवा आमदार असतील यांच्यासाठी सुरू राहणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हळूहळू या हिरकणीवाडीमध्ये ही सुरक्षा आहे ती आता हळूहळू वाढवण्यात येत आहे। गणेश महापराळकर, ABP माझा, रायगड। तर रायगड किल्ल्यावरती जाणारा रोपवे